आमचे मार्गदर्शक स्वर्गीय बारकुशेठ जनाजी भाईक यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असला आहे एवढा मोठा जनसमुदाय, विशेषतः पारनेर आणि जुन्नर तालुक्यातून जे भाईक परिवाराचे कर्मचारी, सर्व अध्यक्ष, नातेवाईक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, विशेषतः शिरूर तालुक्याचे सर्व सभा माझे आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक गोपाळरावजी बागडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यानंतर ते त्यांची श्रद्धांजली या ठिकाणी देतील. खरं म्हणजे बारकुशेठ आणि आमचा 80-81 सालापासून माझ्या खरं त्यांच्याशी अतिशय जवळून असा संबंध आला. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वर्गीय वसंतराव दादांच्या बरोबर मी आणि ते आणि सर्वच अतिशय निष्ठेनं 25-30 वर्ष त्या ठिकाणी काम करत आलो. अतिशय राजकीय विचारानं आणि एक पंथी, थोडक्यात असं म्हणतो तरी एक निष्ठा कशाला म्हणावी तुम्ही बारकुशेठ राजकारणामध्ये स्थित्यंतर होतात. वरच्या पातळीवरचे नेते मंडळी इकडं तिकडं होतात. आमच्यामध्ये राजकीय मतभेद झाले, परंतु बारकुशेठनं त्यांची जागा कधी सोडली नाही. ते जागेवर थांबले काँग्रेस. परंतु राजकारणात जरी विचार भिन्नता झाली तरी देखील काढण्या वेळेत आल्यानंतर बारकुशेठला भेटल्याशिवाय मी कधी गेलो नाही. त्यांनी सुद्धा मी आल्यानंतर ते सुद्धा त्या ठिकाणी मला मी जिथं असेल तिथे भेटायला आल्याशिवाय राहणार राहिले नाही. असे व्यक्तिगत संबंध अतिशय जपणार हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आज आपल्याजवळ गेलेलं आहे. अशी सगळी उपस्थिती पाहिली तर त्यांनी खऱ्या अर्थानं काय कमवलं, तर आज हे कमवलंय. एवढी माणसं त्यांच्या या श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढे पदाधिकारी, एवढे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हेच खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवलेलं आहे. गावाच्या जडणघडणीमध्ये, गाव एकोप्यात ठेवण्यामध्ये त्यांचा अतिशय चांगला मोठा सहभाग होता. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावातली तरुणांची संघटना देखील, तरुणांची देखील सगळेजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहिले आजपर्यंत. कधीतरी एकदा दोनदा सरपंच झाले, परंतु आयुष्यभर या शेवटपर्यंत सरपंच या नावाने खरं त्या ठिकाणी ओळखले गेले. असे बारकुशेठ सातत्याने चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि कधीही चुकीचं आणि कधी वाईट सल्ला त्या बारसरपंच वगैरे पाहिजे. चांगलंच सांगायचं, कोणालाही चांगलाच सल्ला द्यायचा. एखादी चूक झाली तर चूक ते त्यांना सांगायची. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांना आहे. त्यांचे विचार खरं म्हणजे काय मनामध्ये साठवण्यासाठी त्यांचे विचार आहेत. त्यांच्या आठवणी सातत्यानं राहतील असं हे व्यक्तित्व होतं. आणि म्हणून शेवटच्या आजारपणाच्या काळामध्ये देखील ते हॉस्पिटल असताना त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव बाजीराव असेल, संजय असेल, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. एकदा दोरी तुटली की ती तुटली आणि म्हणून या विषयाची दोरी त्यांच्या आज 10 दिवसापूर्वी तुटली. त्या आपल्या घरातून गेले. त्यांच्या संपूर्ण भाईक परिवाराला, सगळ्या नातेवाईकांना प्रचंड असं दुःख निश्चितपणे आहे. त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, पारनेर नगर मतदारसंघातील आम जनतेच्या वतीनं, त्याचबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी माझ्यासोबत आलेले डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, बाबासाहेब खिलारी, आमचे दुसरे मित्र मच्छिंद्र मते यांच्याही वतीने या ठिकाणी मी बारकुशेठला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरानं त्यांना सद्गती द्यावी अशी परमेश्वरची विनंती करतो.